बिग बॉस बोलले घरामध्ये आधी सुनामी आली होती आणि आता प्रलय आलाय. पण हे कितपत खरं आहे हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आधीच सांगून द्या. कारण जेव्हा राखी आली होती तेव्हा खरंच सुनामी आला होता. पण जेव्हा आता हे नवीन 3 वाईल्ड कार्ड आले त्यांना बघून मला तर असं वाटतं की फुसकी बॉम्ब आलेले आहे, जे इकडून उडी मारून तिकडे बसतात, तिकडून उडी मारून तिकडे बसताय. याचं मी संदर्भ सहित स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर जेव्हा हे दोघं तिघं आले तर त्यांना विचारलं गेलं होतं की हिट कोण आहे, फ्लॉप कोण आहे आणि कोणाला इग्नोर आणि कोणाला तुम्ही टार्गेट करणार आहे. तर या तिघांचं जे मोस्ट नाव होतं, मोस्ट हिट नाव होतं ते होतं राकेश बापट. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा यार, तुम्हाला हिट कुठून वाटला, कोणत्या अँगलने राकेश बापट हा हिट वाटला. अनुश्री माने एका ठिकाणी मी ऐकलो, ठीक आहे, ओके, तिने खूप कॉन्ट्रीब्युशन दिलंय, अग्री. बट कुठल्या अँगलने राकेश बापट हा हिट आहे, कुठल्या, क्वेश्चन मार्क. सेकंड, सागर कारंडेला यांनी फ्लॉप बोल रहा है. जो व्यक्ती कंटिन्युअसली कॉन्टेंट देतोय, जो व्यक्ती प्रत्येक मुद्द्यामध्ये अवेलेबल आहे, त्याला तुम्ही फ्लॉप म्हणताय. हा कुठला लॉजिक आहे. त्यानंतर कट टू, जेव्हा त्यांनी घरामध्ये एंट्री घेतली तेव्हा बिग बॉसने विचारले की तुम्हाला कोण पहारेकरी हवेत आणि कोण कामवाले हवेत. तर तेव्हा पहारेकरीमध्ये त्यांनी सांगितलं की रुचिता मला पहारेकरू म्हणून हवी आहे. पण तिथे बोलले गेले की मला रुचिताचा गेम बघायचा आहे. म्हणजे तुम्ही इथं रुचिताला फ्लॉप न म्हणता रुचिताला हिट बोलताय आणि तिथेच तिला पहारेकरी म्हणून सुद्धा बोलतायत. म्हणजे लॉजिकली हे दोघं तिघं आहेत ना, काय बोलले काय खेळले हे अजूनपर्यंत कोणालाही कळलेलं नाही. आणि महाराष्ट्राची जनताही कन्फ्युज्ड आहे की हे वाईल्ड कार्ड आहेत की माइल्ड कार्ड आहेत. कारण या तिघांचा गेम आता तरी बावरलेला दिसतो आहे. म्हणजे इकडची नाव मध्ये पण पाय ठेवायचा, इकडच्या नावेत पण पाय ठेवायचा आणि मध्ये गोत्यात पाण्यामध्ये पडायचंय. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.